झी 24 तास एक पाऊल पुढे. लोहपुरुष की मोहपुरुष या कार्यक्रमात आपलं स्वागत. या भागामध्ये सर्वात पहिला प्रश्न घेऊन जातो डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे. डॉक्टर रत्नाकर महाजन, आपण पाहिलं की लक्ष्मणराव जोशींनी संघाची नेमकी भूमिका या संदर्भातली काय असेल त्या संदर्भातलं विवेचन केलं आणि त्याहीपेक्षा सुद्धा अडवाणींनी अजून बॅट सोडलेली नाही असंही त्यांनी विधान केलं. काय सांगाल आपण? पुण्या 10-15 ओळींच्या आपल्या राजीनामा पत्रामध्ये अडवाणींनी दोन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. एक तर श्यामाप्रसाद मुखर्जींपासून ते अटल बिहारी वाजपेयी पर्यंत ज्या विचारानं हा पक्ष चालत होता, आता तो विचार काय होता कोणास ठाऊक, पण त्यांच्या मते ज्या काही विचारांनी पक्ष चालत होता त्या विचारावर आता हा पक्ष चालत नाही, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, हा पक्ष देशहितासाठी काम करणारा पक्ष, देशहिताच्या विचारानं भारित झालेला पक्ष अशी एकेकाळी याची ओळख होती. आता पक्षातले विविध नेते हे आपापल्या व्यक्तिगत अजेंड्यासाठी या पक्षात आलेले आहेत. त्यांना पक्षहिताचा देशहिताचं काहीही पडलेलं नाही. हे दोन मुद्दे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात सांगितलेले आहेत. आता मुद्दा असा की अडवाणींसारख्या अर्धशतक एका पक्षात आणि एका परिवारात घालवलेल्या माणसानं इतके दूरगामी स्वरूपाचे आणि मूलगामी स्वरूपाचे दोन मुद्दे उपस्थित केल्यानंतर त्याच्यावर समझोता होणार, अडवाणींची समजूत घालणार म्हणजे नेमकं काय करणार? विचार बदलणार का? व्यक्तिगत अजेंडे एका रात्रीत संपणार का? त्यामुळं या दोन मुद्द्यांवर राजीनामा दिलेले अडवाणी वयाच्या या टप्प्यावर कुठल्या व्यावहारिक तडजोडीवर तयार होतील अशी शक्यता कमी आहे. या अर्थानं ते पॉइंट ऑफ नो रिटर्नला गेलेले आहेत का, याही मुद्द्याचा आपण विचार केला पाहिजे. त्यांनी आता म्हणजे पक्षाचे सदस्य राहतील, पक्षाचे खासदारही राहतील, NDA मध्ये सुद्धा आपलं पद कायम ठेवण्याची खेळी त्यांनी खेळलेली आहे, हे सगळं खरं आहे. पण भाजपचे नेते म्हणून ते पुन्हा परततील का ते परतण्याचे दोर कापलेले आहेत, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. रत्नाकर महाजन, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की एक विरोधी पक्ष म्हणून आणि त्याचा नेता म्हणून अडवाणींचा सामना करणं सोपं होतं का मोदींचा सामना करणं काँग्रेसला सोपं असणार आहे? नाही, असं सोपं अवघड असं काही नसतं. शेवटी निवडणुकीमध्ये किंवा राजकारणामध्ये विचारांची झगडा असतो, कार्यक्रमांची स्पर्धा असते. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मोदी काय आणि अडवाणी काय, एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं अशीच ही दोन्ही माणसं आहेत. अडवाणींच्या आजपर्यंतच्या तथाकथित कॉन्ट्रीब्युशनचा विचार केला तर अगदी यात्रेपासून ते आजपर्यंत यात्रेकरूचा पक्ष म्हणून या पक्षाला त्यांनी ओळख प्राप्त करून दिल्यानंतर देशामध्ये उभी फूट पडण्याचं काम अडवाणींनी केलं आणि तेच काम गुजरात राज्यापुरतं मोदींनी पुढे नेलेलं. ह्या दोघांचा इतिहास आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोण सोपं आणि कोण अवघड याचा काही प्रश्न नाही. विचार महत्वाचा, कार्यक्रम महत्वाचा. एक छोटासा प्रश्न रत्नाकर महाजन, यामुळे NDA मध्ये फूट पडणार आणि त्याहीपेक्षा सुद्धा भारतीय जनता पक्ष अधिक कमजोर होणार असं काँग्रेसचं रीडिंग आहे का? असं आहे की अटल बिहारी वाजपेयी असतानाचा जो NDA होता त्याच्यामध्ये 22 पक्ष होते असं आजही भाजपचे मुखंड मोठ्या अभिमानानं आणि उच्च रवानं सांगत असतात. आज घडीला त्या NDA मध्ये मुश्किलीनं 4 पक्ष आहेत. त्या 4 पक्षांपैकी एकानं आज अशी इंडिकेशन्स दिलेली आहेत की हीच जर परिस्थिती राहिली तर आम्हाला पुढच्या निवडणुकीच्या वेळेला विचार करावा लागेल आणि तो काय असेल हे आम्ही आमच्या वेळी योग्य त्या पद्धतीने जाहीर करू असं सांगितलेलं आहे. या अर्थानं प्रसाद चिन्ह आणि पुरफ फलानी असं म्हणतात, म्हणजे हा येणाऱ्या घडामोडींची ही चाहूल आहे का काय असं कुणाच्या मनात आलं तर ते योग्य आणि उचित होईल. बरोबर. रत्नाकर महाजन, काँग्रेस या सगळ्या घटनेकडे कसं बघते याचं विवेचन आपण केलं. धन्यवाद या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. एक प्रकारे भारतीय जनता पक्षामधला सत्ता संघर्ष म्हणा किंवा सत्तेचं संक्रमण म्हणा, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना एका लोकशाहीवादी पक्षामध्ये हे अपरिहार्यच होतं का, याविषयी आपलं मत जाणून घेणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय लोहपुरुष की मोहपुरुष. झी 24 तास
एक पाऊल पुढे.